कॅन्सर सेल्सला साखर खूप आवडते. त्यामुळे तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, की कॅन्सर झाला की साखर पूर्णपणे बंद करावी लागते, नाहीतर कॅन्सर वाढतो. आता खरंच कॅन्सर झाल्यावरती साखर बंद करणं गरजेचं असतं की नाही, याच्या मागचं ॲक्चुअल सायन्स काय आहे, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता हे समजून घेण्यासाठी आपण थोडंसं पाठीमागे जाऊयात बॅक इन 1920s, जिथे एक शास्त्रज्ञ ट्युमर टिश्यूजवरती एक्सपेरिमेंट करत होता आणि त्याला असं आढळून आलं की कॅन्सर सेल्स या प्रमाणाबाहेर ग्रो होतात ग्लुकोजचा वापर करून, आणि त्या ग्लुकोजला लॅक्टेटमध्ये कन्व्हर्ट करतात इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आता हा एक्सपेरिमेंट ऑटो वॉरबर्ग नावाच्या सायंटिस्टने केला, त्यामुळे त्याला वॉरबर्ग इफेक्ट असं नाव देण्यात आलं. हा कॅन्सरच्या जगातला सगळ्यात महत्त्वाचा एक्सपेरिमेंट मानला जातो. यालाच ॲरोबिक ग्लायकोलिसिस देखील म्हटलं जातं. आता पहिले तर साखर म्हणजे काय ते समजून घेऊयात. साखर ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असते. सिंगल मॉलिक्यूलचा फॉर्म म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आता जेव्हा हे वेगवेगळे फॉर्म एकमेकांना स्टिक करतात, त्यापासून दुसरे वेगवेगळे फॉर्म्स बनवले जातात. उदाहरणार्थ ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जेव्हा एकत्र येतात, त्यापासून बनते सुक्रोज. सुक्रोज म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामधील साखर. आता जेव्हा हेच कॉम्बिनेशन्स एकत्र येतात, एकत्र आल्यानंतर ते जेव्हा लाँग चेन फॉर्म करतात, त्यापासून कॉम्प्लेक्स शुगर्स फॉर्म होतात आणि त्यालाच आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपली चपाती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी इत्यादी गोष्टी इन्क्लूड होतात. तसेच हीच शुगरची चेन अजून लाँग होते, आणि जेव्हा ती अजून लाँग होते तेव्हा अर्थात ती तिची शुगरी टेस्ट म्हणजेच गोडसरपणा लूज करते, आणि त्यालाच म्हटलं जातं पॉलिसॅक्राइड्स. पॉलिसॅक्राइड म्हणजे उदाहरणार्थ तुमचा भात असेल, बटाटा असेल किंवा ब्रेड असेल इत्यादी पदार्थ याच्यामध्ये इन्क्लूड होतात. का जर एखादा पदार्थ गोड नाहीये म्हणजे त्यामध्ये साखर नाहीये का, तर तसं नसतं. जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो त्यामध्ये कॉम्प्लेक्स शुगर असते, ती ब्रेकडाऊन होते आणि आपली बॉडी त्याला सिंपल शुगरमध्ये कन्व्हर्ट करते, आणि ती ॲज अ फ्युएल, बॉडी फ्युएल म्हणून यूज करते. आपल्या शरीरामधील पेशींना एनर्जी किंवा फ्युएल द्यायचं काम हे ग्लुकोजचं असतं. मग शुगर आणि कॅन्सर यांच्यामधला नक्की संबंध काय आहे? वॉरबर्ग इफेक्ट किंवा वॉरबर्गच्या एक्सपेरिमेंट नंतर एवढं तर सगळ्यांना क्लिअर झालं होतं की कॅन्सर सेल्सचं अन्न किंवा फ्युएल हे ग्लुकोज म्हणजे शरीरामधील साखर आहे. कॅन्सर सेल्स बॉडीमध्ये ज्या काही पद्धतीने फास्ट ग्रो होत असतात, स्प्रेड होत असतात, अर्थात त्यांना खूप जास्त प्रमाणात एनर्जीज म्हणजेच शुगर देखील लागत असते. म्हणून सगळीकडे असा गैरसमज निर्माण झाला की कॅन्सर सेल्सला ग्रो व्हायला शुगर म्हणजेच साखर सतत लागत असते. त्यामुळे जर का तुम्ही शुगर पूर्णपणे कट डाऊन केली तर कॅन्सर सेल्स शरीरामध्ये स्प्रेड होणार नाहीत, ट्युमरची बॉडीमध्ये ग्रोथ होणार नाही. पण दुर्दैवाने ते एवढं सोपं नाहीये. आपल्या हेल्दी सेल्सला देखील जगायला शुगर ही लागत असते. त्यामुळे असं कोणीही सांगू शकत नाही किंवा अशी कुठलीही टेक्निक नाही आहे की जेव्हा आपण एखादं अन्न खातो तेव्हा ही शुगर फक्त हेल्दी सेल्सलाच मिळावी, कॅन्सर सेल्सला नाही. त्यामुळे जेव्हा आपण एखादं अन्न खातो तेव्हा ती शुगर किंवा ती बॉडीमधली ग्लुकोज ही आपल्या हेल्दी सेल्सच्या सोबत कॅन्सर सेल्सला देखील जात असते. आणि अर्थात कॅन्सर सेल्सचा खुराक हा फक्त शुगर नाही आहे, त्याबरोबरच त्यांना अमिनो ॲसिड, फॅट्स इत्यादी इतर गोष्टी देखील लागत असतात. आता नॉर्मल ह्युमन बॉडीसाठी किती साखर योग्य आहे? बऱ्याच अल्ट्रा प्रोसेस फूड्समध्ये किंवा प्रोसेस फूड्समध्ये ॲडेड शुगर वापरली जाते. आता ॲडेड शुगर म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या अन्नपदार्थामध्ये वरून शुगर टाकता किंवा ॲट द टाइम ऑफ प्रोसेस जेव्हा एक्सेस शुगर वापरली जाते त्याला ॲडेड शुगर म्हणतात. उदाहरणार्थ तुमचे केक्स असतील, पेस्ट्रीज असतील किंवा कुकीज असतील किंवा आईस्क्रीम असेल, या पदार्थांमध्ये ॲडेड शुगर ही खूप जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते. तर ही शुगर एका सर्टन अमाऊंटपेक्षा जास्त खाता कामा नये. म्हणजेच स्त्रियांसाठी 6 टेबलस्पून म्हणजेच 25 ग्राम एवढी दिवसाला, आणि पुरुषांसाठी 9 टेबलस्पून म्हणजेच 35 ग्राम एवढी दिवसाला खाणे ही योग्य समजली जाते अकॉर्डिंग टू अमेरिकन हार्ट असोसिएशन. म्हणजे जवळपास स्त्रियांसाठी हे 100 कॅलरीजच्या इतकं आहे आणि पुरुषांसाठी हे जवळपास 150 कॅलरीजच्या बरोबर आहे. तुम्ही नाही खाल्ली तरी अतिउत्तम, पण जर तुम्ही खात असाल तर शक्यतो ह्याच्या पुढे जाणं पूर्णपणे टाळा.
आता अन्नामध्ये लपलेली शुगर कशी ओळखायची? मोस्टली अल्ट्रा प्रोसेस फूड्समध्ये आणि प्रोसेस फूड्समध्ये जे काही आपण बाहेरून पदार्थ आणतो, तुमचे वेगवेगळे ज्युसेस असतील किंवा जे काही चिप्स म्हणा किंवा कुकीज, पेस्ट्रीज किंवा आईस्क्रीम मगाशी जे पदार्थ सांगितले किंवा वेगवेगळे डेझर्ट असतील, यामध्ये ॲडेड शुगर अधिक प्रमाणात वापरली जाते. तर अर्थातच ही शुगर कशी ओळखायची यालाच म्हटलं जातं स्पॉट हिडन शुगर. ती कशी ओळखायची ते आपण बघूया. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रीड द लेबल्स. कधी पण लेबल्स वाचणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आता इन्ग्रेडियंट्समध्ये जर का पहिलेच लिहिलेलं असेल शुगर, तर शक्यतो ते खाणं अवॉइड करा. आता काही ब्रँड्स डायरेक्टली शुगर असं मेन्शन करत नाहीत, पण ते कधी कधी असे पदार्थ यूज करतात की ज्याचं मीनिंग शुगर असतं. म्हणजे जर का एंडिंग OSE ने असेल तर अर्थातच इट इज अ इंडिकेटर ऑफ शुगर. आता असे कुठले प्रकार आहेत? आता पहिले तर ग्लुकोज म्हणजे आपली सिंपल शुगर, दुसरं म्हणजे फ्रुक्टोज शुगर फ्रॉम फ्रूट्स, लॅक्टोज शुगर फ्रॉम मिल्क, सुक्रोज म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, माल्टोज म्हणजे शुगर फ्रॉम ग्रेन आणि 6वं म्हणजे डेक्स्ट्रोज, इट इज वन फॉर्म ऑफ ग्लुकोज ओनली. सो जर का तुम्हाला यापैकी कुठलंही नाव त्या लेबलवरती दिसलं किंवा त्या इन्ग्रेडियंट्समध्ये दिसलं की ज्याचं एंडिंग OSE ने असेल तर इट इज अ इंडिकेटर ऑफ शुगर ओनली. सो शक्यतो असे पदार्थ देखील पूर्णपणे अवॉइड करा. मग कोणती शुगर ही कॅन्सर पेशंट किंवा नॉर्मल ह्युमन बॉडीसाठी योग्य आहे? पहिले तर शुगरचे प्रकार म्हणजे मगाशी सांगितलं तसं ॲडेड शुगर ॲट द टाइम ऑफ प्रोसेसिंग किंवा कधी कधी वरून ज्यामध्ये साखर टाकली जाते त्याला म्हटलं जातं ॲडेड शुगर. ब्राऊन शुगर हा एक प्रकार आहे. त्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स हा एक प्रकार आहे आणि ग्लुकोज म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामधली साखर. हे काही शुगरचे प्रकार आहेत. शक्यतो स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी जी काही अमाऊंट रेकमेंड केलेली आहे शक्यतो ती क्रॉस करू नका. कुठल्याही कॅन्सर पेशंटसाठी योग्य शुगर म्हणजे फ्रूट्समधली साखर ही नॅचरल असते, त्यामुळे ती शरीरासाठी अतिउत्तम. त्याबरोबरच होल ग्रेन्स. अर्थातच या सगळ्यामधून जी काही शुगर आपल्या शरीराला मिळते ती असते कॉम्प्लेक्स फॉर्ममधली शुगर. अर्थातच आपली बॉडी त्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करत असते. अर्थातच या प्रोसेसला बराच टाईम लागतो. याच्याबरोबर विरुद्ध जर का तुम्ही केक, पेस्ट्रीज किंवा डेझर्टमधली शुगर जर का खात असाल तर ही आपल्या रक्तामध्ये डायरेक्ट ॲब्झॉर्ब होते आणि अर्थातच यामुळे आपली ब्लड शुगर लेवल देखील स्पाइकअप होत असते. मग जर का साखर खाल्ल्याने किंवा शुगर खाल्ल्याने जर का डायरेक्ट कॅन्सर होत नाही तर शुगर अवॉइड का करायची? रिसर्च असं सांगतो की देर इज अ इनडायरेक्ट लिंक बिटवीन कॅन्सर रिस्क अँड शुगर. म्हणजे जर का तुम्ही सातत्याने साखर खात असाल किंवा असे काही जास्त गोड पदार्थ जर तुम्ही सातत्याने खात असाल तर अर्थातच यामुळे तुमच्या शरीरातील ओबेसिटीचं प्रमाण किंवा तुमचं ओव्हरवेटचं प्रमाण हे वाढतं. अँड येस, देर इज इनडायरेक्ट लिंक बिटवीन ओबेसिटी अँड कॅन्सर. अर्थातच ओबेसिटीमुळे जवळपास 13 वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होण्याची रिस्क ही अर्थात वाढत असते. त्यामुळे आपलं वेट मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि खूप लोक हे इग्नोर करतात. इग्नोर करून चालणार नाही. त्यामुळे तुम्ही जेवढी साखर किंवा शुगरचा इंटेक कमी ठेवणार तेवढंच तुमच्या शरीरासाठी अतिउत्तम असतं. त्यामुळे अर्थातच शुगर आणि कॅन्सर यांचा डायरेक्ट संबंध नसला तरी तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जेवढी कमी साखर खाल तेवढं तुमच्या शरीरासाठी फायद्याचं ठरू शकतं. आणि हो, कुठल्याही कॅन्सर पेशंटने डायरेक्ट आपल्या मनाने कुठलाही आहार कमी किंवा जास्त करू नये. काहीही आहाराच्या रिलेटेड ॲक्शन घेताना शक्यतो तुमच्या डॉक्टरांना किंवा डायटिशियनला आधी विचारा आणि मगच तुम्हाला जे काही पाऊल उचलायचं आहे ते उचला. कारण तुम्ही जे काही खात असता ते नंतर ग्लुकोजमध्येच कन्व्हर्ट होत असतं आणि त्यामुळे फक्त कॅन्सर सेल्सलाच ग्लुकोज मिळते असं नाही आहे. त्यामुळे तुमच्या हेल्दी सेल्सला देखील फ्युएल किंवा ग्लुकोज मिळत असतं. त्याबरोबरच तुमचे जे काही शरीरातील महत्त्वाचे ऑर्गन्स जसं की हार्ट, ब्रेन, लिव्हर, किडनी यांना देखील
शुगर म्हणजेच ग्लुकोजची गरज असते, फ्युएलची गरज असते आणि हे आपल्या अन्नामधून होत असतं. त्यामुळे काही बंद किंवा चालू करायच्या आधी सर्वात पहिल्यांदा डॉक्टरचा किंवा डायटिशियनचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. थँक यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.